सकू? अहो तुम्ही इथे का आलात? अहो इथे गुहा आहे, आज नरबसू. अहो तो तुम्हाला काहीतरी करेल, तुम्ही आधी इथून जा बघू. अगं काय सकू, स्वतः मृत्यूच्या दारात उभी आहे आणि माझी काळजी करतेस तू. अहो पण तुम्ही इथे का आलात? तुला काय वाटलं सकू, मी तुला नरपशूच्या जबड्यात जाऊ देईन? अहो असं कसं करता येईल? आपल्या घरावर गावावर संकट आलंय की नाही? मीच गुहेत जाणार असं ठरलंय की नाही आपलं? मग आता मागे फिरून कसं चालेल? हा जर तुझा हट्टच असेल ना सकू, तर तू एकटीने नाही जायचं, मीही तुझ्या बरोबर येतो. जे काय व्हायचंय ते आपल्या दोघांचं होऊ दे सकू. अर्धांगिनी आहेस ना तू माझी, सगळं दोघांनी वाटून घ्यायचं असं म्हणत असतेस ना नेहमी. मग तोच न्याय इथेही लागू होतो. तुझ्याशिवाय एकटं राहणं मला नाही जमणार सकू. आपण दोघंही जाऊया. अहो तुमचं म्हणणं चूक नाही, पण तुम्ही असा विचार करून कसं चालेल? तुम्ही वंशाचा दिवा आहात, सासूबाईंचे एकुलते एक आहात. तुम्हीच तर सासूबाईंचा आधार आहात. जर तुम्हाला काही झालं तर ते सासूबाई कसं सहन करतील? तुम्ही पाहुण्याच्या विरोधात काही विचार करू नका. तुम्ही इथून जा, मी पाया पडते तुमच्या. नाही सकू, ऐक माझ. सकू, 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 अगं काय केलंस आहेस? सकू, अगं का केलंस? सकू, सकू. ओ माय पप्पा, मला खूप भीती वाटते. आता तुम्हीच माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी शक्ती द्या मला. पण विठुऱ्या, तू शपथ मोडू नकोस. तर जे होईल त्याला मी सामोरे जाईल.